त्यानंतर अजून काय बघितलं तर आपण डिस्प्लेसमेंटचं आपण काय बघितलेलं युनिट. डिस्प्लेसमेंटचं युनिट काय होतं सांगा. डिस्प्लेसमेंटचं युनिट डिस्टन्सचं युनिट काय सांगा मला. मीटर पर सेकंद असं युनिट होतं ना. आता आपण त्या पुढचा पार्ट बघणार आहे. त्यापूर्वी अजून एक गोष्ट, स्पीड ऑफ लाईट तुम्ही लक्षात आणून बघा काय ते स्पीड ऑफ लाईट. ओके, लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितले. आता आपण बघूया व्हेलॉसिटी. आता व्हेलॉसिटी म्हणजे काय दिले. द स्पीड ऑफ अ कार ऑर एनी ऑब्जेक्ट गिव्ज an idea of how fast the car is moving, but it does not tell us the direction in which the car is moving. त्यांनी काय म्हणले, दी स्पीड ऑफ द कार म्हणजे जे गाडीचा स्पीड आहे, म्हणजे जे स्पीडनं म्हणजे फास्ट जाते किंवा स्लो जाते, ह्यावरून आपल्याला काय कळते त्या गाडीचा मूव्हिंग बट डज नॉट टेल. म्हणजे आपल्याला काय कळते त्या स्पीडवरून ते गाडी स्पीडनं जाते किंवा स्लो जाते एवढंच कळतं ना आपल्याला. बट नॉट द डायरेक्शन म्हणजे आपल्याला त्याच्यावरून डायरेक्शन कळत नाही. म्हणजे असं सांगू शकत नाही की आपण ते ईस्टला चालली वेस्टला चालली, फक्त कोणतरी स्पीड सांगितलं. ओके, दस टू नो द एक्झॅक्ट पोझिशन ऑफ द मुव्हिंग कार वी शूड ऑल्सो नो द डायरेक्शन इन विच कार इज मुव्हिंग. म्हणजे जर आपल्याला एक्झॅक्ट पोझिशन म्हणजे जर का मी तुम्हाला सांगितलं की 5 किलोमीटर कोणतरी इथून दुसरीकडे गेलेलं आहे, तर तुम्हाला हे नाही कळणार की मी सांगितले फक्त 5 किलोमीटर, पण तुम्ही त्याला एक्झॅक्ट सांगू शकत नाही ना. व ते नॉर्थला गेला आहे, ईस्टला गेला आहे, वेस्टला गेला आहे किंवा कोणत्या डायरेक्शनने गेला आहे ते तुम्ही सांगू शकत नाही. तर त्यासाठी यांनी काय सांगितले, टू नो एक्झॅक्ट पोझिशन ऑफ द मुव्हिंग कार वी शूड ऑल्सो नो द डायरेक्शन इन विच द कार इज मुव्हिंग. ओके, म्हणजे आपल्याला ते डायरेक्शन पण माहीत पाहिजे. इन द अदर वर्ड्स we should know the speed of the car as well as direction of the speed. This gives us another term known as velocity. म्हणजे आपल्याला नवीन टर्म मिळाली ती velocity, which can be defined as follows. velocity म्हणजे काय बघा आता. the body is a distance, velocity of a body is a distance traveled by it. velocity of a body is distance traveled by it per unit time इन द गिवन डायरेक्शन. महत्त्वाचं काय टर्म माहितली, इन द गिवन डायरेक्शन म्हणजे काय बघा. व्हेलॉसिटी ऑफ अ बॉडी इज डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय, हे पर युनिटचा अर्थ काय असते, डिवाइड म्हणजे अपॉनला लिहा, टाईम इन द गिवन डायरेक्शन. म्हणजे त्यांनी काय दिलं, व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन अ गिवन डायरेक्शन आणि डिवाइड म्हणजे पर म्हणजे काय अपॉन टाईम टेकन. ओके, हे कळालं तुम्हाला. मी त्या बाजूला फॉर्म्युला अगोदर झालेला डिस्टन्स, किंवा तुम्हाला अगोदर एक फॉर्म्युला सांगितलं होतं मी, टाईम इज इक्वल टू काय फॉर्म्युला होता आपला, डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्स अपॉन स्पीड म्हणजे आपण टाईम कॅल्क्युलेट करतोय ना. ओके, त्यावरून तयार केलं आहे. हे स्पीड इकडे शिफ्ट केलं आणि टाईमला मल्टिप्लाय केलं म्हणजे डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इन टू टाईम. हे पुढं लागणार त्यामुळे आपण लिहून घेतलं आहे. त्यापुढे त्यांनी काय सांगितलं, इफ बॉडी ट्रॅव्हल्स ए डिस्टन्स यस, डिस्टन्सचं नोटेशन आले परत यस, इन टाईम टी इन अ गिवन डायरेक्शन, देन दी व्हेलॉसिटी व्ही इज, व्हेलॉसिटी काय असेल मग, डिस्टन्स किती आपलं यस अपॉन टाईम टी. ओके, वेअर व्ही इज इक्वल टू व्हेलॉसिटी ऑफ अ बॉडी. इथंपर्यंत कळते. म्हणजे आपल्याला आत्ता काय कळालं, व्हेलॉसिटी म्हणजे काय, डिस्टन्स अपॉन टाईम आहे. पण हे डिस्टन्स म्हणजे कसलं असते की ज्यामध्ये तुम्हाला डायरेक्शन माहीत झालेली आहे. ओके, आपण आता काय डेफिनेशन बघितली व्हेलॉसिटीची. व्हेलॉसिटी इज इक्वल टू काय, डिस्टन्स अपॉन टाईम. पण ह्यामध्ये एक चेंज काय, डिस्टन्स इन गिवन डायरेक्शन. कळाले काय, हे डायरेक्शन आले ह्याचा अर्थ जी व्हेलॉसिटी आहे ती वेक्टर क्वांटिटी झालेली आहे. अगोदर पण आपण वेक्टर क्वांटिटी म्हणजे काय बघितलं, मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोघांची पण माहिती असणारी क्वांटिटी. ओके, आता पुढे बघूया. वी नो दॅट द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन अ गिवन डायरेक्शन इज ऑल्सो नोन ॲज अ डिस्प्लेसमेंट. म्हणजे जे काय आपल्याला त्यांनी सांगितलं ना, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन द गिवन डायरेक्शन म्हणजे डिस्टन्सला जर का डायरेक्शन माहीत असेल तर त्याला आपण डिस्प्लेसमेंट म्हणणार. ह्या अगोदरच आपण बघितले. सो वी कॅन ऑल्सो राईट द डेफिनेशन ऑफ द व्हेलॉसिटी इन टर्म ऑफ डिस्प्लेसमेंट. वी कॅन नाव से दॅट व्हेलॉसिटी ऑफ ए बॉडी इज द डिस्प्लेसमेंट प्रोड्यूस्ड पर युनिट टाईम. बरोबर,
डिस्प्लेसमेंट प्रोड्यूस्ड पर युनिट टाईम. असं का बरं म्हणतात बघा. आपल्याला व्हेलॉसिटीची पहिली डेफिनेशन काय आहे. व्हेलॉसिटी म्हणजे डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन गिवन डायरेक्शन अपॉन टाईम. ओके. पण आपल्याला हे काय माहीत झाले, डिस्टन्स इन द गिवन डायरेक्शन म्हणजे डिस्प्लेसमेंट आहे. म्हणून त्यांनी काय करते ती न्युमरेटरला डिस्प्लेसमेंट लिहिणार आणि खाली टाईम टेकन लिहिणार. ओके. म्हणजे व्हेलॉसिटीची फॉर्म्युला काय आला किंवा डेफिनेशन काय आली तुम्हाला, डिस्प्लेसमेंट पर युनिट टाईम. ओके. म्हणजे काय आहे व्हेलॉसिटी. हे जे पण नोटेशन तेच वापरणार आहेत त्यांनी. त्यापुढे बघा, the SI unit of velocity is same as that of speed, namely मीटर पर सेकंद. व्हेलॉसिटीचं पण युनिट काय सांगितले, मीटर पर सेकंद. कशासारखं आहे ते, स्पीड सारखं, स्पीड. ओके. मीटर, कारण स्पीडचा फॉर्म्युला काय सांगा, स्पीडचा फॉर्म्युला, स्पीड इज इक्वल टू काय आपला, डिस्टन्स अपॉन टाईम. ओके. डिस्टन्स आपण कशाने दाखवतोय, एस आय युनिटमध्ये मीटरनं, आणि टाईम कसा असतोय सेकंदमध्ये, म्हणजे मीटर पर सेकंद. इथं काय झाले, डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, मग डिस्टन्सच आहे ना, डायरेक्शन असलेलं, म्हणजे डिस्टन्स अपॉन टाईम म्हणजे परत मीटर अपॉन सेकंद. म्हणून यांनी काय सांगितलं, त्याचे एस आय युनिट काय झालं, मीटर पर सेकंद. हे महत्त्वाचे कन्सेप्ट आहेत. वी कॅन यूज बिगर युनिट ऑफ किलोमीटर पर आवर to express the bigger values of the velocities and centimeter per second to express the small values of the velocities. It should be noted that both speed as well as velocity are represented by symbol v. आपण त्याला सेम सिम्बॉलनं दाखवणार आहे. ओके. The difference between speed and velocity is that the speed has only magnitude. It has no specific direction, but velocity has magnitude as well as direction. In fact, velocity of a body is its speed in the specified direction. Velocity of a body is its speed in a specified direction in a single straight line. त्यांनी काय म्हणतात बघा, इन ए सिंगल स्ट्रेट लाईन. हे महत्त्वाचं आहे, सिंगल स्ट्रेट लाईन. स्पीड इज अ स्केलर क्वांटिटी. का बरं, तर त्यामध्ये फक्त मॅग्निट्यूड आहे, बिकॉज इट हॅज मॅग्निट्यूड ओनली. व्हेलॉसिटी इज अ वेक्टर क्वांटिटी. व्हेलॉसिटी डेफिनेशन काय, डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. आणि डिस्प्लेसमेंट जर वेक्टर क्वांटिटी असेल तर तुमची व्हेलॉसिटी काय झाली, परत एकदा वेक्टर क्वांटिटी. ओके. फॉर एक्झाम्पल, the expression 25 km per hour is the speed, but the expression 25 km per hour toward the north. आता toward the north आले म्हणजे डायरेक्शन आले, फक्त स्पीड नाही राहणार ना. ते स्पीडमधून आपण कशात गेलो आता, व्हेलॉसिटीमध्ये. इज द व्हेलॉसिटी. ओके. का बरं, तर ह्याला मॅग्निट्यूड पण आहे इथं 25 किलोमीटर म्हणून, आणि डायरेक्शन पण आहे नॉर्थची. ओके. To be strictly accurate, whenever velocity is expressed, it should be given speed in a certain direction. Okay. Mentioning direction for the sake of, पुढे राहिले आपलं. Usually, however, velocities are expressed without mentioning direction. म्हणजे आपण काय करतोय, velocity without एक्सप्रेसिंग डायरेक्शन, म्हणजे आपण डायरेक्शनचा वापर न करता सांगतोय आपल्या फायद्यासाठी किंवा आपल्या सोप्या पद्धतीसाठी. ओके. The direction assumed without being stated, the direction of velocity is same as the direction of displacement. काय म्हणायचं आहे ना, डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी इज सेम ॲज डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट. कळालं इथपर्यंत. द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बॉडी इन द गिवन डायरेक्शन डिवायडेड बाय टाइम गिव्स द ॲव्हरेज व्हेलॉसिटी. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बॉडी in a given direction divided by time gives us average velocity. For example, if a car travels a distance 100 km, okay, in 4 hours, 100 km in 4 hours. मला सांगा, तुम्ही जर का 100 किलोमीटर चाललाय, ओके, आणि तुम्हाला टाइम लागलाय 4 तास, तर मला तुम्ही सांगू शकताय का तुमचे ॲव्हरेज जे आहे ते किती आहे. ॲव्हरेज, त्या ॲव्हरेजला काय म्हणणार तुम्ही, आता तुम्हाला माहिती आहे 100 अपॉन 4 म्हणजे 25 आलं ना.
25 काय असणार आहे किलोमीटर पर आवर. ह्याला काय म्हणता तुम्ही 25 किलोमीटर पर आवरला ॲव्हरेज स्पीड म्हणता ना, पण ह्याला काय म्हणले व्हिलॉसिटी. का बरं स्पीड आणि व्हिलॉसिटी सेम क्वांटिटी आहेत, पण बदल कशात होते व्हिलॉसिटी आल्यानंतर डायरेक्शनमध्ये फक्त, म्हणजे डायरेक्शन आपल्याला माहीत पाहिजे. ओके, जर डायरेक्शन दिली तर आपण त्या स्पीडला काय म्हणतोय व्हिलॉसिटी. तुम्ही लिहून ठेवा, जर डायरेक्शन दिलं असेल तर स्पीड म्हणजेच व्हिलॉसिटी असते. ओके, हे नक्की लिहा, जर डायरेक्शन दिलं असेल तरच आपण स्पीडला व्हिलॉसिटी म्हणू शकतोय. ओके, हा फॉर्म्युला सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे. व्हिलॉसिटी म्हणजे काय आहे हे शब्दामध्ये माहीत पाहिजे. व्हिलॉसिटी इज इक्वल टू काय डिस्प्लेसमेंट किंवा डिस्टन्स अपॉन टाईम. कळाला? हा जो फॉर्म्युला दिला आहे तो फॉर्म्युला त्याच्यावरून तयार झालेला आहे, त्यामुळे ते लिहू नका. ओके, ते काही गरज नाही, हे महत्त्वाचं आहे, तुम्हाला पुढं मॅथ्समध्ये पण येणार आहे. हे महत्त्वाचा फॉर्म्युला आहे. काय दिले बघा आता खाली, युनिफॉर्म व्हिलॉसिटी और कॉन्स्टंट व्हिलॉसिटी. युनिफॉर्म मोशन, युनिफॉर्म स्पीड, युनिफॉर्म व्हिलॉसिटी सगळे सेमच आहेत. ह्यात पण बघा काय आहे, इफ अ सब्जेक्ट ट्रॅव्हल्स इन अ स्पेसिफाईड डायरेक्शन इन अ स्ट्रेट लाईन अँड मूव्ज इन द सेम डिस्टन्स एव्हरी सेकंद. त्यांना काय म्हणायचं आहे, एखादा ऑब्जेक्ट जर एका डायरेक्शनमध्ये चालला आहे स्ट्रेट लाईनमध्ये अँड मूव्ज इन द सेम डिस्टन्स एव्हरी सेकंद, म्हणजे एक जण इथं आहे, इकडून इकडे चालला आहे, परत पुढं तसंच चाललं आहे, परत पुढं तसंच चाललं आहे, म्हणजे हे डिस्टन्स जेवढं आहे तेवढंच हे डिस्टन्स पुढचं पण आहे. म्हणजे ए डिस्टन्स, बी डिस्टन्स, सी डिस्टन्स सेम असेल, आणि एला, बीला आणि सीला जर का त्याला 1 सेकंदच टाईम लागला असेल, म्हणजे किती पण 2 सेकंद 3 सेकंद पण चालते, पण 1च सेकंद जर टाईम आपण कन्सिडर केला असेल तर त्याला आपण काय म्हणणार नाही युनिफॉर्म व्हिलॉसिटी. ते डेफिनेशन बघा, ए बॉडी हॅज युनिफॉर्म व्हिलॉसिटी इफ इट ट्रॅव्हल्स इन अ स्पेसिफाईड डायरेक्शन in a straight line and moves over equal distances in equal interval of time, no matter how small these time intervals may be. ओके, हे तुम्हाला माहीत असलेलंच आहे. त्याखाली बघा काय दिले, द व्हिलॉसिटी ऑफ अ बॉडी कॅन बी चेंज्ड. द व्हिलॉसिटी ऑफ अ बॉडी कॅन बी चेंज्ड. मला सांगा व्हिलॉसिटी ऑफ बॉडी कधी चेंज होते असं विचारलंय त्यांनी. बघा व्हिलॉसिटीचा फॉर्म्युला काय आपला, व्हिलॉसिटीचा फॉर्म्युला सांगा मला. व्हिलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. पण डिस्प्लेसमेंट म्हणजे काय सांगा, डिस्टन्स इन गिवन डायरेक्शन अपॉन टाईम. ओके, व्हिलॉसिटीचा फॉर्म्युला काय आला. आता जर का एखाद्यानं डिस्टन्स तुम्हाला 5 किलोमीटर दिले आणि डायरेक्शन साऊथ दिली, ओके 5 किलोमीटर दिले साऊथ दिली, तर तुम्ही व्हिलॉसिटी फाइंड करू शकताय. त्याचे एक आन्सर येणार आहे काय पण. ओके ना, पण आता जर का डिस्टन्स बदललं 6 किलोमीटर आणि डायरेक्शन 30 ठेवली, आन्सर बदलणार आहे. ओके, का तर आपण डिस्टन्स बदलले ना, कळते का मी काय म्हणतोय. ओके, 5 चं 6 केलं म्हणजे काय झालं, व्हिलॉसिटीची व्हॅल्यू बदलली. पण आता काय होते बघा, जर व्हिलॉसिटी इज इक्वल टू त्यांनी डिस्टन्स इन डायरेक्शनमधलं फक्त डायरेक्शनच बदलले. म्हणजे पहिला जर का तुम्ही इकडं चालला असाल, ओके आता तुम्हाला सांगितलं इकडं चाललं आहे म्हणून, तर तुम्ही डायरेक्शन बदलली ना, आणि डायरेक्शन बदलली म्हणजे व्हिलॉसिटी बदलते. तेच त्यांनी इथं सांगितले. त्यांनी काय सांगितले, द व्हिलॉसिटी ऑफ अ बॉडी कॅन बी चेंज्ड इंटू 2 ways बाय चेंजिंग द स्पीड. चेंजिंग द स्पीड, स्पीड बदलला तर बदलते. ओके, नाहीतर कधी कीपिंग द स्पीड कॉन्स्टंट बट चेंजिंग द डायरेक्शन. डायरेक्शन बदललं तरी पण आपल्याला व्हिलॉसिटी चेंज होणार आहे. हे कळालं, हे महत्त्वाचा पार्ट आहे. व्हिलॉसिटी कधी बदलते, मग लक्षात राहत नसेल तर मराठीत लिहून ठेवा. व्हिलॉसिटी कधी बदलते, जर का ते डायरेक्शन बदलली नाहीतर त्याचं डिस्टन्स बदललं तर व्हिलॉसिटी बदलते. त्यासाठी त्यांनी ते एक्झाम्पल पण दिले. ही कार दाखवली त्यांनी, ही कार. आता ही कार अशी यायला लागली ना अशी इकडं, तर प्रत्येक वेळेस म्हणजे इकडे येताना ती गाडी स्ट्रेट नाही येत आहे ना, कर्ववरनं येते, कर्ववरनं. म्हणजे काय ते प्रत्येक एका पॉईंटला ते डायरेक्शन बदलते. म्हणजे इथं आलं तर त्याला हँडल फिरवावं लागणार आहे, इथं आलं तर फिरवणार, इथं आलं तर फिरवणार, नाही फिरवलं तर काय ते सरळ जाईल ना इकडं. मग इथे काय करते, डायरेक्शन बदलते स्वतः. इथं आलं तरी बदलणार, इथं आलं तरी बदलणार, जोपर्यंत टर्न आहे तोपर्यंत बदलणार. समजा ह्याच पॉईंटला त्यानं जर का नाही डायरेक्शन चेंज केलं तर सरळ जाईल,
म्हणून काय म्हणतो आपण त्याला डायरेक्शन चेंज व्हायला लागली. कशामुळे? हे कर्व आहे ना, मग प्रत्येक कर्वची व्हेलॉसिटी, प्रत्येक कर्ववरती व्हेलॉसिटी आपली चेंज होत राहते. कळते? आता बघा पुढं, when a body does not cover equal distances in equal interval of time, the velocity is said to be variable or non-uniform velocity. बरोबर आहे. In this case, the speed of a body is not a constant. Even if the speed of a body is constant but direction is changing, the velocity will not be uniform. बरोबर आहे. ओके, हे कळालं तुम्हाला? सपोज अ कार मुव्हिंग ऑन अ सर्क्युलर रोड विथ अ कॉन्स्टंट स्पीड, म्हणजे आपण हे बघितलं होतं ना, ते त्यांनी इथं सांगितले. आपण पुढचा पॉईंट बघूया काय आहे. पुढं काय दिले बघा त्यांनी, स्पीड अँड व्हेलॉसिटी आर नॉट ऑलवेज इक्वल इन मॅग्निट्यूड, असं त्यांनी म्हणतात आपल्याला. बघूया त्यांनी काय म्हणते ती. In most of the cases, the magnitude of a speed and velocity of a moving body is equal. Okay, this will become clear from the following example. त्यांनी खाली example दिले. Suppose a boy runs distance 100 meters in 50 seconds in going from his home to shop in the east. Okay, direction in the straight line. आता बघा कन्सेप्ट काय आहे बघा, स्पीड आणि व्हेलॉसिटी सेम नसते सांगायचं आहे. त्यासाठी त्यांनी काय केलं, एक माणूस इथं आहे, म्हणजे एक मुलगा इथं आहे, त्याचं होम इथं आहे. ईस्ट कोणती आपली, या बाजूला ईस्ट आहे, ही ईस्ट आहे डायरेक्शन. तर ते ईस्टच्या डायरेक्शनला पाठवले त्यांनी, आणि ते इथून इथंपर्यंत जायला जी डिस्टन्स लागणार आहे ते दिले त्यांनी 100 मीटर. डिस्टन्स किती दिले आपल्याला, 100 मीटर. आणि त्यासाठी त्यानं काय केलेलं आहे, 50 सेकंद एवढा टाईम घेतलेला आहे, असं समजायला आहे आपण 50 सेकंद. तर मला सांगा तुम्ही, इथून इथंपर्यंत जायला जे स्पीड लागते ते स्पीड कॅल्क्युलेट करू शकतो ना आपण. स्पीड म्हणजे काय आहे, डिस्टन्स अपॉन टाईम. स्पीड म्हणजे काय, डिस्टन्स अपॉन टाईम. मग डिस्टन्स किती आपलं 100 अपॉन टाईम किती 50, म्हणजे किती झालं 2 मीटर पर सेकंद, एवढं त्याचा स्पीड झाला. स्पीड म्हणजे काय आपल्यासाठी, डिस्टन्स अपॉन टाईम. त्याला काही डायरेक्शनची गरज नाही. ओके, आता याच खाली त्यांनी व्हेलॉसिटी पण फाईंड केली. व्हेलॉसिटी म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट. म्हणजेच काय हो, डिस्प्लेसमेंट म्हणजे डिस्टन्स कवर्ड इन गिवन डायरेक्शन अपॉन टाईम. आता मला सांगा, त्यांनी डिस्टन्स कवर्ड दिलेला आहे, पण ते डायरेक्शन दिले का, दिले ना, ईस्टकडे चालले म्हणून. म्हणजे आपण काय करणार, डिस्टन्स कवर्ड किती वापरणार, परत 100 अपॉन टाईम किती दिले 50, म्हणजे 100 अपॉन 50 किती आलं परत एकदा 2 मीटर पर सेकंद. पण व्हेलॉसिटी लिहायला लागलोय, व्हेलॉसिटी म्हणजे आपल्याला महत्त्वाचं काय आहे, टुवर्ड द ईस्ट लिहिणं गरजेचं आहे, ईस्ट. ओके, डायरेक्शन लिहिलेली ना, याचा अर्थ बघा, व्हेलॉसिटी इथं 2 आली आणि इथं 2 आली. पण हे काय आहे त्यांनी सांगितलेलं, व्हेलॉसिटी इथं सेम आली, पण प्रत्येक एक्झाम्पलला सेम नाही येणार असं ते म्हणतात. आता आपण पुढचं एक्झाम्पल बघूया. तुम्हाला आता दिसलंच नव्हतं वाटतं आहे ना पहिले एक्झाम्पल, पण तुम्हाला कळालं असेल. आता आपण नवीन एक्झाम्पल बघूया. नवीन एक्झाम्पलमध्ये काय दिले, प्लीज नोट दॅट मॅग्निट्यूड ऑफ अ स्पीड, त्याच्यावर काहीतरी दिले. वी कॅन सी that in this case the magnitude or size of the speed and velocity of the boy is equal. त्यांनी इक्वल दिलेला आहे. त्याखाली काय दिले आपल्याला, प्लीज नोट दॅट द मॅग्निट्यूड ऑफ अ स्पीड अँड व्हेलॉसिटी ऑफ मुव्हिंग बॉडी इज इक्वल ओनली इफ द बॉडी मूव्ज इन अ सिंगल स्ट्रेट लाईन. महत्त्वाचं कन्सेप्ट आहे. त्यांनी काय म्हणतात आपल्याला, द मॅग्निट्यूड अँड व्हेलॉसिटी ऑफ अ मुव्हिंग बॉडी, मॅग्निट्यूड of a speed and velocity of a moving body is equal. कधी इक्वल असणार आहे ते, जर ते एका सिंगल स्ट्रेट लाईनमध्ये गेला असेल तर. यांचा म्हणण्याचा अर्थ काय, सिंगल स्ट्रेट लाईनचा, जर एखादा माणूस इथं आहे ए पाशी आणि ए पासून तो बी पर्यंत गेलेला आहे, फक्त बी पर्यंतच गेला आहे, आणि ते जर का आपण व्हेलॉसिटी आणि स्पीड दोघं पण कॅल्क्युलेट केलं तर आपण म्हणणार ते इक्वल असू शकते. पण जर चुकून बी पासून ए पर्यंत आलाय माघारी, ओके, ए पासून बी पर्यंत आलाय, आता आपण त्या माणसासाठी जर का व्हेलॉसिटी आणि डिस्टन्स कॅल्क्युलेट केलं तर सेम नाही येणार.
आता कसं नाही येणार ते आपण बघूया. एक्झाम्पलमध्ये काय दिले बघा. परत एकदा इथे घर दिले, त्या घरातून एक मुलगा इकडे गेला आहे शॉपला, ते ईस्टला जाय परत एकदा, आणि आपल्याला काय सांगितलं का इथून इथंपर्यंत डिस्टन्स किती सांगितले 100 आणि टाईम पण किती दिला आहे 50 दिला आहे. आता एक्झाम्पल तसंच आहे, पण आता गंमत काय बघा, इथं हे मुलगा इथून इथंपर्यंत गेला आणि परत माघारी आला आहे. ओके, इथून होमपासून शॉपला गेला आहे, शॉपपासून माघारी आला आहे. तर आपल्याला काय फाइंड करायचं आहे, स्पीड फाइंड करायचं आहे. स्पीड म्हणजे काय सांगा आता मला, टोटल डिस्टन्स कवर्ड अपॉन टाईम. मला सांगा त्या पोरानं इथून इथंपर्यंत जायला किती लागला त्याला 100 मीटर, आणि माघारी किती 100, मग ते किती गेलं 200 मीटर गेले की नाही डिस्टन्स कवर्ड, अपॉन टाईम किती लागला त्याला पुढे जायला 50 आणि परत माघारी यायला 50, म्हणजे किती 100 इज इक्वल टू किती आलं 2 आलं. ह्याचं तर 2 मीटर पर सेकंद आलेलं आहे. आता आपण पुढचं बघूया. पुढच्यामध्ये काय होणार बघा, ज्यावेळेस आपण व्हिलॉसिटी फाइंड करतोय ना व्हिलॉसिटी, तर व्हिलॉसिटीचा फॉर्म्युला आपण पहिला बघितला आहे. व्हिलॉसिटीचा फॉर्म्युला काय बघितला आपण सांगा बरं, डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. पण डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम काय बघितलं आपण, डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. मी तुम्हाला काल एक सेंटेन्स सांगितलं होतं, डिस्प्लेसमेंट हे कधी 0 असते, ज्यावेळेस तुम्ही सुरुवातीचा पॉईंट आणि शेवटचा असा फिरून आलेला पॉईंट जर एकच आला तर तुमचं डिस्प्लेसमेंट काय झालं 0 झालं. आता ह्या एक्झाम्पलमध्ये मुलगा इथून इकडे गेला आहे आणि परत माघारी तिथं झालं आहे ना, म्हणजे ही फक्त त्यांनी डायरेक्शन दाखवलं आहे, असं नाही की इथून गेला आणि इथं आला आहे. ओके, मग इथे असा गेला आहे आणि त्याच लाईनवरून परत इथं माघारी आला आहे, तर आपलं डिस्प्लेसमेंट किती झालं 0. म्हणजे आपली व्हिलॉसिटी किती येणार आता, व्हिलॉसिटी किती येईल आता सांगा बरं, डिस्प्लेसमेंट 0 अपॉन टाईम किती पण असू दे, आता टाईमची ती घेऊया 50, म्हणजे उत्तर किती आलं 0. म्हणजे ह्याच एक्झाम्पलसाठी आपल्याला स्पीड किती आले 2 मीटर पर सेकंद आणि व्हिलॉसिटी काय आले 0 आले. हे 0 का बरं आलं, तर तुम्हाला हे माहीत पाहिजे पहिला की डिस्प्लेसमेंट जर एखाद्या पॉईंटपासून म्हणजे फॉर एक्झाम्पल जर एखादा मुलगा असं तुमचा राऊंड मारायला लागला आहे, काल पण एकदा सांगितलं होतं, आज पण सांगतोय. म्हणजे जर इथून एखादा माणूस असा गेला आहे फिरून 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 असा फिरून परत जर इथं जाऊन थांबला, म्हणजे इनिशियल आणि एंड पॉईंट जर का एखाद्याचा सेम असेल तर डिस्प्लेसमेंट 0 असते. ओके, याच्यावरून तुम्हाला काय कळालं परत एकदा की डिस्प्लेसमेंट 0 असते. पण डिस्प्लेसमेंट बरोबर कोण 0 मिळाला आता आपल्याला, व्हिलॉसिटी पण मिळालं ना. म्हणजे आपल्याला काय कळालं, डिस्प्लेसमेंट आणि व्हिलॉसिटी मे बी 0 असू शकतं. कधी 0 असेल सांगा तर डिस्प्लेसमेंट आणि व्हिलॉसिटी जे तुमचा सुरुवातीचा म्हणजे इनिशियल पॉईंट किंवा स्टार्टिंग पॉईंट आणि एंड पॉईंट सेम असेल तर. कळते, हे महत्त्वाचं कन्सेप्ट आहे. ह्या पॅरेग्राफमध्ये त्यांनी तेच एक्सप्लेन केले, फक्त महत्त्वाचं काय सांगितलं त्यांनी की जर तुम्हाला व्हिलॉसिटी आणि तुमचं डिस्प्लेसमेंट 0 असू शकतं, पण तुमचे डिस्टन्स 0 असू शकत नाही. ओके, जर तुम्ही एखादा पॉईंटच घेतला तर डिस्टन्स 0 असेल, पण मूव्ह केल्यानंतर कधी पण डिस्टन्स 0 नाही येणार. कळते ना. आज जे काय सांगितलं ते व्यवस्थित बघा, आपण यानंतर परत